राणे साहेबांचा स्वभाव अगोदरपासून आहे, जे काही हातात घेतलं काम की ते हाता वेगळं वेळेमध्ये करायचं, याची प्रचिती मला अनेक वेळा आलेली आहे. आणि खऱ्या अर्थाने हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांवर खूप प्रेम राणे साहेबांवर होतं आणि राणे साहेबांचे त्यांच्यावर होतं. हे मी त्यांच्यासोबत काम केल्यामुळे मला माहीत आहे. आणि मुख्यमंत्री असताना देखील एक काम असं निघालं की त्याच्यामध्ये देवेंद्रजी लाखो लोकांचा तो विषय आहे, तो धोकादायक इमारतींचा. मला वाटतं चंद्रशेखर त्यावेळेस कमिशनर होते आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांना आम्ही सांगितलं हे सगळ्या नोटिसा देत आहेत, पण त्या धोकादायक इमारती आहेत त्याला ठीक आहे, परंतु ज्या चांगल्या इमारती आहेत त्यालाही नोटिसा मिळत आहेत. तर बोलले आता एकच पर्याय आहे, मुख्यमंत्री महोदयांकडे जायचं. मग आम्ही मुख्यमंत्री महोदयांकडे आलो. रात्री 10-11 वाजता आलो. ते 12:30-1ला आम्हाला भेटले आणि दिघे साहेबांनी त्यांना सगळी सांगितली वस्तुस्थिती. मी सभागृह नेता होतो त्यावेळेस. आणि राणे साहेबांना सांगितलं या सर्व इमारतींना नोटिसा दिलेल्या आहेत. तर बोलले अरे बाबा नोटिसा दिल्या आहेत, मग त्या जर पडल्या आणि मी स्टे दिला आणि पडल्या तर काय. बोलले पडणाऱ्या इमारती नाहीत, हे अतिशय मजबूत, याचं ऑडिट केलेलं आहे, स्ट्रक्चरल ऑडिट केलेलं आहे. आणि मग त्यांनी क्षणाचा विलंब न लावता मुख्यमंत्री महोदय त्याला तात्काळ स्थगिती दिली आणि लाखो लोकांना तिथं त्यांना त्यांच्या घरांचा प्रश्न सोडवण्याचं काम केलं. त्यानंतर मग आपण तर त्या सगळ्या इमारती क्लस्टरमध्ये घेतल्या. आता क्लस्टरमध्ये आपण त्यांचा पुनर्विकास करतो आहे. पण सांगण्याचं तात्पर्य जे आहे की एकदा एक धाडसाने निर्णय कसे घ्यायचे आणि ते नियमात कसे बसवायचे हे राणे साहेबांनी त्यावेळेस आम्हाला दाखवलं.